नाशिक पाठोपाठ आता मुंबईच्या आगरीपाडातही कॉर्पोरेट जिहाद झाल्याचा आरोप करण्यात येतोय। मोबाईलवर अश्लील मेसेज करून 19 वर्षीय तरुणीचा छळ झाल्याचा आरोप करण्यात आलाय। भाजपचे पदाधिकारी नितीन बनकर यांचा कॉर्पोरेट जिहाद झाल्याचा आरोप आहे। आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी प्रभाग क्रमांक 201 च्या समाजवादी पक्षाच्या नगरसेविका इरम सिद्दीकी यांचा भाचा असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आगरीपाडा पोलीस स्टेशनला भेट देत संबंधित प्रकरणाची माहिती घेतली आहे। तर नाशिक नंतर मुंबईच्या आगरीपाडातही कॉर्पोरेट जिहाद झाल्याचा भाजप पदाधिकाऱ्याचा आरोप आहे। मोबाईलवर अश्लील मेसेज करून 19 वर्षीय तरुणीचा छळ केल्याचा भाजपच्या नितीन बनकर यांचा आरोप आहे। अशरफ सिद्दीकीला अटक केली असून सध्या गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। अशरफ सिद्दीकीने 3 ते 4 हिंदू मुलींना अश्लील फोटो पाठवले असं नितीन बनकर म्हणतात। इंटरव्ह्यू मध्ये मुलींचे मोबाईल नंबर घेऊन छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय। आरोपीने संबंधित तरुणीला सतत फोन करत आणि मेसेज करून त्रास दिल्याचा आरोप करण्यात आलाय। आरोपी प्रभाग क्रमांक 201 च्या समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेचा भाचा असल्याची माहिती समोर आली आहे। मुलींनी धाडस दाखवून आज या ठिकाणी पोलीस कंप्लेंट केलेली आहे आणि विशेषतः म्हणजे जो आरोपी आहे तो आरोपी समाजवादी पक्षाच्या एका नगरसेवकाचा भाचा आहे। म्हणजे हे देवाभाऊचं सरकार आहे, हिंदुत्ववादी सरकार आहे, परंतु आज ह्या जिहादी मानसिकतेची इतकी ताकद झालेली आहे की मुंबई सारख्या या महानगरीमध्ये हिंदू मुलींना ट्रॅप करणं, त्यांना जाळ्यात ओढणं आणि त्यांच्यावरती शरीर सुखाची मागणी करून त्यांना बाटवणं, नंतर टाकून दे, हे प्रकार या ठिकाणी आता घडू लागलेले आहेत। म्हणून मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून देवाभाऊंना सुद्धा विनंती करतो की हे कॉर्पोरेट जिहाद कुठेतरी थांबलं पाहिजे। की माझी मुलगी जिकडे काम करत होती तिकडे अधिकतर मुली हिंदूच होत्या आणि जे मुलाची क्वांटिटी होते ते मुसलमान जास्त मुलं होते। त्याच्यातून असं प्रकरण घडलंय की जॉब गेल्यानंतर त्या मुलांनी कुठून नंबर काढला काय ठाऊक नाही आणि माझ्या मुलीला काही दिवसापासून अश्लील व्हिडिओ, पॉर्न व्हिडिओ, घाणेरडे शब्द, तुझे लॉज पे लेके जाऊंगा, तेरे साथ ऐसा करूंगा, मी आता ऑनलाईन आणि सगळ्यांच्या समोर ती गोष्ट बोलू नाही शकत, इतके घाण शब्द होते। आणि हे 21 तारखेला माहिती पडल्यानंतर आम्ही बोललो की बघूया थोडा नेक्स्ट टाइम हा नाही करणार, पण तो काय थांबला नाही आणि कंटिन्यू अशा प्रकारचे अश्लील व्हिडिओ पाठवत होता। तर आम्ही मग पोलिसांची मदतनी आता इकडे पोहोचलो आणि पोलिसांनी तो ॲक्शन घेतलेला आहे। आता बघूया पोलीस कोणत्या प्रकारचा ॲक्शन घेते आणि एव्हिडन्समध्ये काय काय निघतं त्यांच्या मोबाईलमधनं। सर, नक्की काय प्रकार घडलेला होता? तुम्ही आगरीपाडा पोलिसांना आलेला होतात, काय नक्की प्रकार होता? ज्या तक्रार नोंदवल्या त्या तुमच्याकडून होत्या आणि काय एकूण घडलं? ही घटना अशी आहे की इकडे पिरामल टावर करून इकडे महालक्ष्मीला टावर आहे, तिकडे हे लोक टेलिकॉलिंगचं काम करत होते आणि फेब्रुवारीला ती कंपनी बंद झाली टेलिकॉलिंगची। त्यानंतर ह्या अशरफ सिद्दीकी नावाच्या मुलांनी त्यांनी घाणघाण व्हिडिओ पाठवले आहे आणि शारीरिक संबंधासाठी प्रेशर केलेलं आहे आणि स्वतःचे न्यूड फोटो व्हिडिओ पाठवलेले आहे आणि हा अशा प्रकारचा मानसिक दबाव बनवत होता माझ्या मुलीवर। तर आता माहितीच्या अनुसार मग आम्ही त्याचा नंबर वगैरे काढला आणि पोलीस चौकीमध्ये येऊन त्याच्या नावाची तक्रार दिली। आता त्या मुलाला अरेस्ट करण्यात आलेलं आहे आणि FIR पण झालेली आहे। पोलिसांकडून कारवाई होते, परंतु सरकार म्हणून त्यांनी ठोस पावलं उचलावी असं देखील या ठिकाणी पीडित कुटुंबियांचं म्हणणं आहे। व्हिडिओ गणेश मोरेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। किती गंभीर स्वरूपाचं प्रकरण आहे, काय सांगल्याबद्दल? खूपच गंभीर आहे। मुळात मुलगी माझ्या मतदारसंघातली आहे। अर्थात मतदारसंघातली आहे म्हणून तर येणं गरजेचंच आहे, पण नसती तरी मी आली असते, कारण आम्ही ज्या महिला आहोत, ज्या लिडरशिप घेऊन आम्ही लढतोय ते आम्ही सर्व समाजासाठी लढत असतो। ह्या मुलाची कंपनीमधनं ओळख, मग कंपनीमधनं ओळख असताना तिचा रिस्पॉन्स नसताना ही छळणूक आहे आणि मुस्लिम समाजाचा आहे। त्या समाजामध्ये जर अशी विकृती वाढत असेल तर या समाजाच्या काही लीडरनी पण आता पुढाकार घेतला पाहिजे की अशा विकृती वाढू देऊ नये आणि त्या